ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्य अर्वावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांती शांती शांती। आज नवीन वर्ष आहे. त्या नवीन वर्षाच्या आपणा सर्वांना शुभेच्छा. हे वर्ष सुखाचं, समृद्धीचं, आरोग्यदायी आणि प्रेरणादायी जावो. बघा, आणि नुसतंच प्रेरणादायी नाही, तर स्पिरिच्युअल अनफोल्डमेंटसाठी, आध्यात्मिक उन्नतीसाठी सुद्धा या वर्षात तुम्हाला त्याचा लाभ व्हावा, अशी मी त्या विश्वनियंताकडे प्रार्थना करतो आणि तुमच्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करून आजच्या विषयाला सुरुवात करतो. नवीन विषय जेव्हा आपण सुरू करतो, नवीन वर्ष जेव्हा आपण सुरू करतो, त्यावेळेला आपण अनेकदा संकल्प करतो, मी हे करणार आहे, मी ते करणार आहे. काही संकल्प फळाला होतात, संकल्प सफल होतात, पण बऱ्याच वेळेला हे संकल्प विरून जातात. आज वर्षाचा पहिला दिवस आहे, म्हणून मी आज तुम्हाला या रिव्हायटलायझेशन ब्रेथच्या माध्यमातून जो संकल्प करायला सांगणार आहे किंवा जो संकल्प घडणार आहे, हा योगायोग आहे. ठरवून काही होत नाहीत गोष्टी, कधी-कधी योगायोगाने गोष्टी होतात. तर आजचा हा रिव्हायटलायझेशन ब्रेथ आपण समजावून घेणार आहोत. मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं, की या वर्गामध्ये 8 ब्रीथिंग एक्सरसाइजेस किंवा स्पिरिच्युअल ब्रेथ आहेत. मी त्यांची नावं तुम्हाला सांगितली नव्हती. एक आपलं स्मृतिवर्धक श्वसन झालेलं आहे आणि आज रिव्हायटलायझेशन ब्रेथ आहे. तर मला वाटलं, की आज आपण त्या सगळ्या 8ही श्वसन प्रकाराची नावं सांगावी आणि मग या रिव्हायटलायझेशन ब्रेथला सुरुवात करावी. पहिलं श्वसन आहे स्मृतिवर्धक श्वसन, मेमरी डेव्हलपमेंट एक्सरसाइज, तो आपण शिकलो होतो. दुसरं आहे चैतन्यकारक श्वसन, रिव्हायटलायझेशन ब्रेथ, जे आज आपण शिकणार आहोत. नंतरचं आहे अंतःप्रेरणा श्वसन किंवा इन्स्पिरेशन ब्रेथ. नंतरचं आहे शरीर परिपूर्णता श्वसन किंवा फिजिकल परफेक्शन ब्रेथ. नंतर आहे आकर्षक लहरीमय किंवा चुंबकमय श्वसन, व्हायब्रो मॅग्नेटिक ब्रेथ. नंतर आहे शुद्धीकरण श्वसन, द क्लिन्सिंग ब्रेथ. आणि नंतरचं भव्य जीवन उद्धारक श्वसन किंवा ग्रँड रिज्युव्हेनेशन ब्रेथ. आणि शेवटचं आत्मस्वरूपात्मक श्वसन, युअर ओन स्पिरिच्युअल ब्रेथ. ही जी नावं आहेत, ती नावं खरोखरच त्या नावांमधून जे काही व्यक्त होतं, प्रतीत होतं, त्याचा अनुभव तुम्ही निश्चित घेऊ शकता. म्हणून मी आज ही नावं सांगितली. नावं लक्षात ठेवण्यापेक्षा, ठेवणं सोपं आहे, मी कशी ठेवायची ते मी तुम्हाला सांगेन. परंतु त्यापेक्षा ते एक्सरसाइज करणं महत्वाचं आहे. आणि म्हणून आजचा हा जो रिव्हायटलायझेशन ब्रेथ एक्सरसाइज आहे. आता रिव्हायटलायझेशन हा इंग्रजी शब्द आहे. व्हॉट इज मेड बाय रिव्हायटलायझेशन? रिस्टोर समथिंग टू लाईफ, टू गिव्ह इट अ न्यू लाईफ, and renewing and adding newness and strength. This is the meaning of revitalization. आणि त्याच्या समानार्थी शब्द इंग्रजीमध्ये असे आहेत: टू रिव्ह्यू, टू रिफ्रेश, टू रिज्युविनेट, टू रिन्यू, टू रिजनरेट अँड एनर्जाइज. असा हा रिव्हायटलायझेशन शब्दाचा अर्थ आहे. मराठीमध्ये आपण त्याला चैतन्यकारक श्वसन असं म्हणतो. म्हणून चैतन्य म्हणजे काय? चैतन्य म्हणजे ऊर्जा, चैतन्य म्हणजे आत्मबुद्धी, चैतन्य म्हणजे उत्साह,
जिवंतपणा, जागरूक ऊर्जेची अवस्था म्हणजे चैतन्य, जिवंत राहण्याचा, जाणकार होण्याचा आणि ज्ञान प्राप्त या सगळ्या गोष्टी या चैतन्य या शब्दामध्ये अंतर्भूत होतात. पूर्ण चेतना, वैश्विक चेतना, जीवचेतना असे त्याचे विविध भाग आहेत. आपण चैतन्यकारक श्वसन की जे श्वसन केल्यामुळे आपली आत्मबुद्धी, उत्साह, आतलं चैतन्य हे निश्चितच आपल्याला त्याचा अहसास होऊ शकतो, त्याची जाणीव येऊ शकते. असा हा चैतन्यकारक श्वसनाचा अर्थ आहे. रिव्हायटलायझेशनचा अर्थ मी तुम्हाला सांगितला. आता मी सुरुवातीलाच श्वसन कसं करायचं ते दाखवणार आहे. त्याच्या आधी ते कसं करायचं ते सांगतो आणि त्याच्यानंतर ज्या रिसायटेशन्स आहेत, त्या रिसायटेशन्स माझ्या दृष्टीने इट इज अ कोर ऑफ ब्रह्मविद्या कोर्स आणि म्हणून मी एक्सरसाइज दाखवून झाल्यानंतर त्या रिसायटेशन सांगणार आहे. त्या रिसायटेशनचा अर्थ सांगणार आहे. हा एक्सरसाइज उभं राहून करायचा आहे. आपले सगळे एक्सरसाइज स्मृतिवर्धक श्वसन सोडले तर सगळे उभे राहून करायचे आहेत. हे प्राणायाम नाहीये, हे ब्रीदिंग एक्सरसाइज आहे, श्वसन प्रकार आहेत, स्पिरिच्युअल ब्रेथ आहे. पूर्ण उभं राहायचं आहे आणि पाय जमिनीला घट्ट रोवून उभं राहायचं आहे. मी करत असतानाच तुम्हाला ते सांगतो म्हणजे तुम्हाला रिपिटेशन होणार नाही. आता बघा, मी इथे उभा आहे, असं तुम्ही उभं राहायचं आहे. उभं राहत असताना पाय जे आहेत ते असे ठेवायचे आहेत. मला इथे तुम्हाला पाय दाखवता येत नाही, असे ठेवायचे आहे. पाय जमिनीला घट्ट रोवायचे आहे. पाठीचा कणा ताठ ताठ उभं राहायचं आहे आणि हे जे हात आहेत ते असे ठेवायचे आहेत, असे करायचे नाहीये. हात कमरेला मांड्यांना टेकून घट्ट ठेवायचे. पाय जमिनीला घट्ट रोवून बूट घालून एक्सरसाइज करायचा नाहीये, चप्पल घालून करायचं नाहीये. पाय जमिनीवर घट्ट रोवून उभं राहायचं आहे. पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. हात घट्ट ठेवायचे, सरळ ठेवायचे आणि यू हॅव टू टेक द ब्रेथ. तुम्हाला ॲब्डॉमेन पासून डायफ्रॅम पासून ब्रेथ घ्यायचा आहे. लोअर लंग्स, मिडल लंग्स आणि अप्पर लंग्स पूर्णपणे भरून घ्यायचं आहे आणि ती होल्ड करायचं आहे. त्याच्यानंतर शरीर तसंच घट्ट, पाय जमिनीला घट्ट, बटक टाईट ठेवायचे आहेत आणि श्वास सोडताना हिलिंग साऊंड दातावर दात ठेवायचे आहेत आणि मान वाकवायची नाहीये. त्या चित्रात दाखवलेली आहे. मान वाकवायची नाहीये श्वास सोडताना. आणि श्वास सोडताना असे खांदे साईड करायचे नाहीये. छाती तशीच ठेवायची आहे. फक्त ॲब्डॉमेन तुमचं आत जाईल आणि मग एक झाला, मग दुसरा करायचंय, मग तिसरा करायचंय. असे तुम्हाला 7 एक्सरसाइज करायचे आहेत. मी तुम्हाला 2 एक्सरसाइज करून दाखवतो. मी जमिनीवर माझे पाय घट्ट आहेत. मी हात असे ठेवलेले आहेत. पाठीचा काना ताठ. डोळे मिटून घ्या, उघडे ठेवा. पण डोळे मिटून घेतलेले जास्त चांगले. मीही डोळे मिटून घेतो आहे. बटक टाईट्स म्हणजे डोंगण आतमध्ये खेचून घेणं, बटक टाईट्स आणि लोअर ॲब्डॉमेन पासून हे डायफ्रामच्या तिथून मी श्वास घेतोय. लोअर चेस्ट, मिडल, अप्पर पूर्णपणे मी तो श्वास रोखून धरतोय. 27 काउंट श्वास रोखून धरण्यासाठी थोडस त्रास होतो, परिश्रम होतात, पण तुम्ही 27 श्वास रोखून ठेवण्यापासूनच करा. 7 21 28 श्वास, 7 28 27 ने 28. आता बघा मी घेतो आहे.
आता तुम्ही पण करा 2 राऊंड. उभे राहा, पाय बॉडी ऍडजस्ट करून घ्या, पाय जमिनीला घट्ट रोवून, बटक टाईट, हात असे सरळ आणि ओटीपोटापासून श्वास भरायचा आहे. एकच श्वास घ्यायचा आहे आणि तो हळूहळू घ्यायचा आहे आणि पूर्ण छाती भरल्यानंतर होल्ड करायचं आहे. 28 काउंट किंवा 30 काउंट धरायला त्रास होईल. आपण 15 काउंटने आज सुरुवात करूया. तुम्ही 15 ते 2 राऊंड करा. बटक टाईट, पाठीचा कणा ताठ, डोळे मिटलेले, पाय जमिनीवर घट्ट, हात ताठ घट्ट आणि श्वास घेताय. तर परत बटक टाईट, हात पाय जमिनीला घट्ट रोवून, मान ताठ, हात पण ताठ आहेत आणि तुम्ही श्वास पूर्ण घेऊन छाती भरताय आणि 15 काउंट पर्यंत श्वास होल्ड करताय. असे 7 एक्सरसाइज करायचे आहेत. त्याच्यानंतर उभंच राहून थोडेसे पायामध्ये अंतर ठेवायचं आहे. असे 2 हात ठेवा आणि रिसायटेशन्स मी म्हणतोय त्या फक्त तुम्ही माझ्या बरोबर म्हणा. मी पूर्ण आहे, मी परिपूर्ण आहे, मी शक्तिमान आहे, मी तेजोमय आहे, मी निसर्ग नियमांशी समरस आहे, मी प्रेममय आहे, मी ऐश्वर्य संपन्न आहे, मी चिरतरुण आहे, मी आनंद स्वरूप आहे, चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. इंग्रजीमध्ये म्हणताना आय एम होल, नथिंग इज लॅकिंग इन इट, आय एम परफेक्ट, आय एम स्ट्रॉंग, आय एम पॉवरफुल, आय एम हार्मोनियस, आय एम लविंग, आय एम रिच, आय एम youth, I am happy, I look happy, I feel happy, I am happy, चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. अशा रीतीनं हा एक्सरसाइज करायचा आहे. हा जो एक्सरसाइज कसा करायचा त्याची मराठी आणि इंग्रजी मधली PDF मी तुम्हाला ग्रुपवर पाठवेल. त्याच्यामध्ये या ज्या काही रिसायटेशन्स मी तुम्हाला सांगितल्या त्याचा जो अर्थ आहे ना तो समजून घेणं माझ्या दृष्टीने फार महत्वाचं आहे. म्हणून मी आज त्या सगळ्या रिसायटेशनचा अर्थ तुम्हाला सांगणार आहे. तो अर्थ समजून घेणं महत्वाचं आहे आणि जेव्हा तुम्ही त्या रिसायटेशन्स म्हणता ते नुसते शब्द नाहीयेत, ती नुसती विशेषणं नाहीयेत, तर त्याच्या मागे असलेला भाव, त्याच्या मागे असलेला गहन अर्थ तुम्हाला समजायला पाहिजे. आय एम होल, मी पूर्ण आहे. होल म्हणजे काय? देर इज नथिंग इज लॅकिंग इन इट, नथिंग कॅन बी ऍडेड इन इट. पूर्ण आहे. होल, होलच्या बाबतीमध्ये बायबलमध्ये असं म्हटलेलं आहे, नथिंग इज मिसिंग, नथिंग इज ब्रोकन, कंप्लीट इन एव्हरी पार्ट, थ्रू अँड थ्रू. आणि म्हणून आपल्या या रिसायटेशन्स मध्ये होल, नथिंग इज लॅकिंग इन इट, नथिंग कॅन बी ऍडेड इन इट. मराठीमध्ये त्याचं भाषांतर करत असताना मी पूर्ण आहे ही जी 9 पॉझिटिव्ह आता आपण मी तुम्हाला सांगितली, दीज आर नथिंग एल्स बट द ऍट्रिब्यूट्स ऑफ गॉड अँड
जे पिंडी ते ब्रह्मांडी तुम्हाला ते नंतर हळूहळू उकलत जाईल आणि आजच्या लेक्चरमध्येच तुम्हाला त्याची बरीचशी माहिती मिळेल. तर होल उपनिषदाला मोर वोकल होलच्या बाबतीमध्ये त्यांनी ईशावास्य उपनिषदानी पूर्णमदा पूर्णमिदम हे पूर्ण आहे ते पूर्ण आहे असं नाही. जे दृश्य जग आहे ते पूर्ण आहे. व्हॉट एव्हर यू आर सीइंग दॅट इज पूर्ण. आणि जे अदृश्य आहे जे दिसत नाही तेही पूर्ण आहे. दुसरा लाईन आहे, चरण आहे, पूर्णात पूर्ण मुदच्यते. म्हणजे पूर्णामधून पूर्णच निर्माण होते. पूर्णामधून जे निर्माण होतं ते पूर्णच असतं. अपूर्ण काही निर्माण होत नाही. म्हणजे त्या पूर्णापासून तुम्ही जे निर्माण झालेले आहात ते अपूर्ण नाही. तुम्ही पूर्ण आहात. पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवा वशिष्यते. म्हणजे पूर्णातून पूर्ण जरी काढून घेतलं ना तरी पूर्ण शिल्लक राहतं. अशी उपनिषदांनी ईशावास्य उपनिषदामध्ये पूर्णाची अशी व्यापक अर्थ सांगितलेला आहे, व्याख्या केलेली आहे पूर्ण. दुसरा आहे आय एम परफेक्ट. परफेक्ट म्हणजे परिपूर्ण. व्हॉट इज परिपूर्ण आणि परिपूर्णामध्ये काय फरक आहे? पूर्ण इज ए होल. ओम पूर्णमदा पूर्णमिदम ते पूर्ण. त्या पूर्णाबद्दल आता मी परिपूर्ण म्हणजे काय, परिपूर्ण इज ए कम्प्लीट पॅकेज आपण म्हणतो ना, किंवा परिपूर्ण इथे म्हणत असताना आय एम परफेक्ट. व्हॉट एव्हर आय डू इज परफेक्टिट्यूड with accuracy, with precision, as ordained by the God, as ordained by the nature. मी जे काही करतो ना त्या करण्यामध्ये सफाई आहे. कृष्णाने म्हटले ना, योग हा कर्मसु कौशलम. मी जे काही करतो ते अत्यंत सफाईदारपणे परिपूर्णतेने. मी फुटपट्टीच्या काहीतरी केलंय असं करत नाही. मी जेव्हा सकाळी सुरुवात करताना दिवसाची म्हणतो मी पूर्ण आहे, मी परिपूर्ण आहे. व्हॉट एव्हर आय डू इज विथ परफेक्टिट्यूड, विथ अॅक्युरसी, विथ प्रिसिजन. आणि तिसरं आहे आय एम स्ट्रॉंग. स्ट्रॉंग म्हणजे स्ट्रेंथ. मी शक्तिशाली आहे. शक्ती म्हणजे नुसतं व्यायाम करून कमावलेली शक्ती असा त्याचा अर्थ नाहीये. शक्ती म्हणजे सगळं सामर्थ्य माझ्यामध्ये एकवटलेले आहे. आणि ते सामर्थ्य कसं आहे, आपण जेव्हा आय एम स्ट्रॉंग, मी शक्तिमान आहे असं जेव्हा म्हणतो तेव्हा त्यातून अभिप्रेत होणारा अर्थ असा आहे आय एम फिजिकली स्ट्रॉंग, आय एम फिजिओलॉजिकली स्ट्रॉंग, आय एम इमोशनली स्ट्रॉंग, आय एम मेंटली स्ट्रॉंग, आय एम स्ट्रॉंग बाय कॅरेक्टर अँड आय एम स्पिरिच्युअली स्ट्रॉंग. असं हे स्ट्रॉंगनेस आहे माझ्याकडे. म्हणजे फिजिकली आय एम स्ट्रॉंग. मला काय आजारी अशी मी कल्पना, मी स्ट्रॉंग आहे. फिजिओलॉजिकली आय एम स्ट्रॉंग. एव्हरीथिंग इज देअर इन द प्लेस इन माय बॉडी. आणि आय एम मेंटली ऑल्सो स्ट्रॉंग. मी रडत खडत जगत नाहीये. आय एम स्ट्रॉंग, मेंटली स्ट्रॉंग. आय एम स्ट्रॉंग बाय कॅरेक्टर. माझं असं व्यक्तिमत्व, माझं असं चारित्र्य हलकं फुलकं नाही. मी वाटेल तसा वागत नाही. आय एम स्ट्रॉंग बाय कॅरेक्टर. आय एम ऑल्सो स्पिरिच्युअली स्ट्रॉंग. देन नेक्स्ट इज आय एम पॉवरफुल. मी तेजोमय आहे. आय एम कम माय बॉडी, इंग्रजी रिसायटेशन्स मध्ये दिलेलं आहे, माय बॉडी इज ए कम्प्लीट पॉवर प्लांट वर्किंग फॉर मी डे इन अँड डे आउट. मी सगळ्या काही पॉवर प्लांट बद्दल बोलत नाहीये. आपलं जे हृदय आहे दॅट इज ऑल्सो ए स्नायू पंप आहे. दिवसामध्ये मिनिटाला ऍव्हरेज 72 वेळा हृदय स्पंद पावतं. मग 72 इंटू 60 इंटू 24 एका दिवसामध्ये 1,10,000 अप्रॉक्सिमेटली हृदयाचं स्पंदन होतं. आणि आपलं हृदय 7 दिवसामध्ये किती रक्त ढकलतं? 1,500 ते 2,000 गॅलन
is equal to 6,000 to 7,500 liters of blood. म्हणजे केवढी ती इंजिनिटी आतमध्ये आहे. ते पॉवर प्लांट जन्माला आल्यापासून हृदयाचंच फक्त म्हणतोय मी, तो तुमचा आतला जो पॉवर प्लांट आहे तो किती क्षमतेनं कार्य करतो आहे. आय एम पॉवरफुल. एव्हरी सेल इन माय बॉडी इज अ कम्प्लीट पॉवर प्लांट वर्किंग फॉर मी डे इन अँड डे आउट. आय एम पॉवरफुल. देन आय एम हार्मोनियस. I am in harmony with the laws of the nature. Very interesting. त्याच्यावर मी थोडस विस्ताराने बोलणार आहे. I am harmonious. I am in harmony with the laws of the nature. Unchangeable, changeless, immutable, everlasting, wondrous laws of the universe. What are these laws? काय आहेत ते लॉ? त्याला युनिव्हर्सल लॉज किंवा हार्मोनिक लॉज असं म्हणतात. त्याची मी तुम्हाला एक कल्पना देतो. म्हणजे जेव्हा तुम्ही आय एम इन हार्मनी विथ द लॉज ऑफ द नेचर, व्हॉट यू आर टॉकिंग अबाउट, व्हॉट यू आर सेन्सिंग अबाउट, व्हॉट इट मीन्स, यू विल नेव्हर फॉरगेट इट. ऍस्ट्रॉनॉमी मध्ये केपलर थर्ड लॉ आहे. म्हणजे आकाशातले तारे आणि ग्रह कशाने राहिलेले आहेत ते सांगणारा ते त्याचा लॉ आहे. मी काही विज्ञानाचा विद्यार्थी नाहीये आणि आपलाही तोही विषय नाहीये, परंतु स्पिरिच्युअली लॉ मी सांगत नाहीये. व्हॉट दीपक चोप्रा इज टॉकिंग अबाउट 7 स्पिरिच्युअल. आय एम नॉट टॉकिंग अबाउट दॅट. आय एम टॉकिंग अबाउट युनिव्हर्सल लॉ. नैसर्गाचे जे नियम आहे, नेचरल लॉ, त्याच्याबद्दल मी बोलतो आहे. पहिला लॉ आहे डिवाइन वननेस. एव्हरीथिंग इन दिस युनिव्हर्स is made up of the same consciousness or energy. Everything in the universe is interconnected. We are all interconnected. उपनिषद सांगतात सर्व खंडम ब्रह्मासी. दुसरा आहे लॉ ऑफ व्हायब्रेशन. ऍट मायक्रोस्कोपिक लेवल एव्हरीथिंग, एव्हरी ॲटम त्याच्या आतमध्ये प्रोटॉन, everything is vibration. So at microscopic level, everything is in the state of constant vibration. Everything has its own frequency. तुमच्या विचारांची एक फ्रिक्वेन्सी आहे, तुमच्या मनाची एक फ्रिक्वेन्सी आहे. प्रत्येक ठिकाणी विश्व हे स्पंदनात्मक आहे. स्पंदकारिका म्हणून एक काश्मीरी शैविझम मध्ये आपल्याला वाचायला मिळेल, कधीतरी वाचा. तो मला सांगायचं नाहीये. विश्व हे स्पंदनात्मक आहे, व्हायब्रेटिंग युनिव्हर्स. थर्ड इज दॅट लॉ ऑफ कॉरस्पॉन्डन्स. म्हणजे काय? कॉरस्पॉन्डन्स म्हणजे आपण संलग्न आहोत ऍट फिजिकल लेवल अँड ऍट स्पिरिच्युअल लेवल. जे रिअल लाईफ मध्ये आहे आणि स्पिरिच्युअल ते संलग्न आहेत. म्हणजे कसं? अबव अँड बिलो आहे. तुमच्या मनामध्ये जे काही आहे ना, त्याप्रमाणे तुम्हाला विश्व दिसतं. वर्ल्ड इज रिफ्लेक्शन ऑफ युअर माइंड. तुमच्या मनामध्ये जसं आहे, कॉरस्पॉन्डिंग टू दॅट द युनिव्हर्स इज प्रोजेक्टेड टू यू. ॲज विदिन सो विदाउट. सो दिस लॉ ऑफ कॉरस्पॉन्डन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. लॉ ऑफ अट्रॅक्शन. स्त्री पुरुषांचं अट्रॅक्शन मी म्हणत नाही, ती सेक्शुअल लेवलचं अट्रॅक्शन असतं. Male female attraction I'm not talking. This attraction, the law of attraction means the law of manifestation, law of happenings. This law, आपले विचार, तुमचे विचार आहे, ते तुमचे विचार दुसऱ्याला अट्रॅक्ट करतात की नाही? पॉझिटिव्ह असतील, निगेटिव्ह असतील. सो इट हॅज लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि सिमिलर थॉट्स गेट अट्रॅक्टेड. दुसरं नेक्स्ट आहे लॉ ऑफ कॉज अँड इफेक्ट. सगळ्यांना माहितीये की एव्हरी ऍक्शन हॅज रिॲक्शन. न्यूटनचे लॉ तुम्हाला माहितीये. एव्हरी ऍक्शन हॅज रिॲक्ट, अपोजिट रिॲक्शन, इक्वल वगैरे सगळं आहे. हे नियम आपल्या संस्कृतीमध्ये त्याला कर्माचा सिद्धांत म्हटलेला आहे.
What is that karmaचा सिद्धांत? Law of cause and effect doctrine. Whatever your every action has a consequences. तुम्ही कृती केली की त्याचा परिणाम हा होणारच आहे. नंतर लॉ ऑफ परपेच्युअल ट्रान्सम्युटेशन, व्हेरी इम्पॉर्टंट. एनर्जी इज कॉन्स्टंटली changing and transforming. Everything is constantly evolving and fluctuating. चिरंतन ऊर्जा आपण म्हणतो ना, मग आतलं जे चैतन्य जे आहे त्याला आपण अविनाशी चैतन्य असं म्हटलेलं आहे. Just for information, so law of perpetual transmutation, your transformation, energy is always in the changing, constantly changing its form. And then law of relativity, you are quite aware about Einstein's law of relativity, special general theory of relativity. I'm not going into that. What I want to tell you about the universal laws, harmonic law. तुम्ही जे काही कन्सिव्ह करता ना, ते with reference to some relation, in the sense some comparison. Everything is सापेक्ष. कशाशी तरी तुम्ही कंपेअर करता, तुलना करता, आणि मला काळ सापेक्ष आहे. एखादा टाइम इज नॉट सेम फॉर इच अँड एव्हरी पर्सन. मी माझ्या प्रेयसी बरोबर गप्पा मारत असलो तर माझ्यासाठी तो काळ छोटा होतो, आणि माझं लेक्चर तुम्हाला आवडत नसेल तर तुमच्यासाठी काळ मोठा. दॅट इज कॉल्ड सापेक्ष. एव्हरीथिंग इन युअर लाईफ, एव्हरीथिंग अराउंड द युनिवर्स हॅपनिंग इज रिलेटिव्ह. अँड लॉ ऑफ पोलॅरिटी. पोलॅरिटी म्हणजे एव्हरीथिंग इन दिस युनिवर्स हॅज अपोजिट, गुड अँड बॅड, लव्ह अँड हेट. मी इमोशनचं सांगितलं तुम्हाला. एव्हरीथिंग हॅज टू पोल्स. दोन ध्रुव आहेत, उत्तर ध्रुव आणि पूर्व ध्रुव, साऊथ पोल, नॉर्थ पोल. बट इट इज अल्टिमेटली ऑफ द अर्थ ओनली. सो these are this polarity explains to you, these are only two sides of the same coin. म्हणजे आपण द्वंद्वात्मक जग म्हणतो ना. जस्ट हॅव दिस. अँड लॉ ऑफ रिदम. एव्हरीथिंग इन दिस युनिवर्स is in happening is with rhythm. संगीतामध्ये जसे ताल आणि सूर असतात, तसे या विश्वामध्ये सुद्धा एक रिदम आहे. केऑस जरी म्हटला ना, कॉम्प्युटरची टर्मिनॉलॉजी आहे, तरी त्या केऑस मध्ये सुद्धा एक रिदम असतो. सगळं काही जे चाललेलं आहे ना, ते तालामध्ये, सुरात चाललेले आहे. रात्र होते, मग दिवस येतो, ऋतू बदलतात. हे जे निसर्ग चक्र आहे ते रिदमॅटिकली चाललेलं आहे. आणि जेंडर, लॉ ऑफ जेंडर. एव्हरीथिंग इन दिस युनिवर्स हॅज गॉट मस्क्युलाइन अँड फेमिनाइन टेंडन्सीज. आपण पुरुषी वगैरे असं म्हणतो. मस्क्युलाइन अँड फेमिनाइन टेंडन्सीज. अँड डिवाइन मस्क्युलाइन अँड डिवाइन फेमिनाइन टेंडन्सीज आर नथिंग एल्स. शिव आणि शक्ती आपण जी अध्यात्मामध्ये म्हणतो ती. अशा रीतीने हे जे निसर्गाचे नियम आहे, युनिव्हर्सल लॉज आहे, द हार्मोन, आय मीन हार्मनी विथ द लॉज ऑफ द नेचर. दीज आर ओनली आय एक्सप्लेन टू. आणखी 2-3 आहेत, मी काही सगळ्या डिटेलमध्ये जात नाहीये. बरेचसे मी 10 एक तरी तुम्हाला सांगितले असतील. आता मी इंग्रजीमध्ये सांगताना मी थोडा कम्फर्टेबल होतो, पण मराठीमध्ये त्या सगळ्या ज्या नैसर्गिक नियम जे आहेत त्याची मी फक्त थोडी उजळणी करतो. पहिला होता एकात्मतेचा सिद्धांत किंवा नियम. दुसरा होता स्पंदनात्मक नियम. विश्व हे स्पंदनात्मक आहे. दुसरा होता साम्यतेचा, लॉ ऑफ कॉरस्पॉन्डंट. तिसरा होता चौथा होता लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे आकर्षणाचा. लॉ ऑफ चिरंतन ऊर्जेचा, लॉ ऑफ परपेच्युअल ट्रान्सम्युटेशन. त्याच्यामध्ये परस्पर विरोधाचा लॉ ऑफ पोलॅरिटी. रिलेटिव्हिटी म्हणजे लॉ ऑफ सापेक्षता ते नियम. आणि लय आणि ताल. आणि आपण एक मोठा द्वंद्वात्मक आहे विश्व.
सो हे जे सगळे नियमाने विश्व चाललेले आहे, जो जन्माला येतो तो मरतो आणि मरतो तो जन्माला येतो. गीतेमध्ये भगवान हे जे नियम आहेत ना, हे नियम जर आपल्याला सगळे सृष्टीतले कळले, तर आपण व्यवहारामध्ये वागत असताना, when I say I am in harmony with the laws of the nature, and how are these laws? Unchangeable, changeless, immutable, everlasting, never ending, wondrous laws of the nature. I am in harmony with these laws of the nature. Next is I am loving. I am premamay. What is loving? Love is the building blocks of the universe. हे सगळं जे काही विश्व आहे ना, ते ह्या प्रेमाच्या यांनी बांधलेलं आहे, बिल्डिंग ब्लॉक्स. आणि आपण जे स्त्री पुरुष प्रेम म्हणतो, आई मुलावर प्रेम करते वगैरे सगळं म्हणतो, ते प्रेम नाही. इट इज दॅट attributes of the God. When you say these 9 positives are nothing else but the attributes of the God, God's love you have to understand. परमेश्वर सगळ्यांवर प्रेम करतो. तो भेदभाव करतो का? परमेश्वराचं एक रूप म्हणजे सूर्य. सूर्य सकाळी उगवतो, आपण म्हणतो तो पृथ्वी फिरते वगैरे, दॅट इज ओके. पण उगवणारा सूर्य आपली ऊर्जा एखाद्या टेररिस्टला किंवा एखाद्या साधूला, संताला ज्या प्रमाणात देतो, त्याच्यामध्ये तो भेदभाव करतो का? नाही. इट इज नॉट मेकिंग एनी डिस्क्रिमिनेशन. आंब्याला, झाडाच्या आंब्याला फळं येतात. जो त्याला खत घालतो, त्या झाडाची निगा ठेवतो, त्याला कीड लागणार नाही म्हणून पेस्टिसाइड्स टाकतो, तो शेतकरी, तो बागायतदार, मार्केटमध्ये ते आंबे घेऊन येऊन विकणारा आणि त्या आंब्याच्या झाडांवर दगडी मारणारा, ते आंब्याला झाडाला कष्ट देणारा कोणी जरी असला तरी प्रत्येकाला आंब्याची चव सारखीच लागते ना. आंब्याचं फळ असं म्हणत नाही, यांनी जास्त पैसे दिले म्हणजे त्याला जास्त मधुरता मिळाली पाहिजे, यांनी मला त्रास दिला मग याला कडू आंबा. So this is the nature's nature is love, unconditional love. भगवंत श्रीकृष्ण जेव्हा भगवद्गीतेमध्ये म्हणतो निष्काम कर्मयोग, त्या अनकंडिशनल लव्ह मध्ये खरं सांगू तो निष्काम कर्मयोग जडलेला आहे. माझ्यासाठी कोणीतरी काहीतरी करावं किंवा मी कोणाला तरी काहीतरी केलं आहे म्हणून त्यांनी माझ्यावर प्रेम करावं. वेदांमध्ये असा एक विचार मांडलेला आहे की आपण कोणावरही प्रेम करत नाही, तर आपण स्वतःवरच प्रेम करत असतो. मी प्रेममय आहे म्हणजे तुमची जगाकडे पाहण्याची, विश्वच माझे घर, यू आर हॅव्हिंग दॅट ॲटिट्यूड टू ईच अँड एव्हरी क्रिएचर्स. प्रत्येक प्राणीमात्रांबद्दल तुमच्यामध्ये असलेला भाव, मग त्याला तुम्ही करुणा म्हणा, काही म्हणा, तो असला पाहिजे. आहे माझ्याकडे, मी प्रेममय आहे. रस्त्यामध्ये एखादा मनुष्य पाण्यासाठी विहळत असेल आणि माझ्याकडे पाण्याची बाटली असेल तर मी त्याला देणं, जर मी प्रेममय असेल तर ती गोष्ट माझ्याकडून नॅचरली घडेलच ना. सो वेन मी प्रेममय, माझं प्रेम कसं आहे ना, आपलं प्रेम कंपार्टमेंट मध्ये आहे. बायकोवर प्रेम, मुलावर प्रेम वेगळं, आईवर प्रेम वेगळं, आमच्या मित्रांवर प्रेम वेगळं. वी आर मेकिंग द लव्ह इन कंपार्टमेंट. द स्पिरिच्युअल लव्ह, इट इज विदाउट एनी कंडिशन, without any compartment. So I am whole, I am perfect, I am powerful, I am strong, I am powerful, I am harmonious, I am loving. याचा अर्थ सांगून झाला. नंतरचे जे 3 आहेत, आय एम रिच, आय एम यूथ आणि आय एम हॅपी, त्याचेही मी तुम्हाला अर्थ सांगतो. माझा आवाज कधी कधी थोडासा लाऊड होतो, पण काय करणार, विषय मांडताना ती लिंक तुटायला नको म्हणून मला इथे करायला लागतं. आय एम रिच, मी ऐश्वर्य संपन्न आहे. म्हणजे मी श्रीमंत आहे. पैशाने श्रीमंत आहे का? माझ्याकडे बँक बॅलन्स एवढी आहे, माझे शेअर्स मध्ये एवढे पैसे आहेत,
किंवा गोल्ड मध्ये माझी एवढी इन्व्हेस्टमेंट आहे, ते ऐश्वर आहे का, ती श्रीमंती आहे का? नाही, नाही, नाही. वी आर टॉकिंग अबाउट द ॲट्रिब्यूट्स ऑफ द गॉड विच आर प्रेझेंट विदिन मायसेल्फ. म्हणून मी ऐश्वर्य संपन्न आहे, मी समृद्ध आहे, मी वैभवशाली आहे. नुसती धनसंपत्ती नाही, तर मी संपन्न आहे. माझ्याकडे अशी संपन्नता आहे की माझ्याकडे ते ऐश्वर्य म्हणजे ईश्वराची क्वालिटीज ना, ईशत्व, व्हॉट इट इज, की आपण म्हणतो मी जे जे काही इच्छितो ते ते प्राप्त करून घेण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये आहे. वी हॅव मेड द प्रोक्लेमेशन इन द मेडिटेशन रिसायटेशन, व्हॉट एव्हर आय विश आय कॅन अचीव. सो ऐश्वर्य हे ईशित्व आहे, त्या परमेश्वराची क्वालिटी आहे, ती माझ्याकडे आहे. आणि मग तुम्ही रिसायटेशन्स म्हणताना आय एम रिच, we have to say I'm financially rich, monetarily rich, intellectually rich. मी ज्ञानानं संपन्न आहे. I am rich by character, spiritually rich. मी मनानं श्रीमंत आहे, मी विचारानं श्रीमंत आहे, मी कृतीनं श्रीमंत आहे. मी जेव्हा आय एम रिच असं म्हणतो, त्यातून व्यक्त होणारा हा भाव आहे, हा अर्थ आहे. हे जेव्हा आपण बघा, काही म्हणायचंय, माझ्याकडे पैसे नाही, तो काय करणार, मी करू शकत नाही. आपण स्वतःलाच गरीब समजायचं नाहीये. आपण स्वतःलाच केविलवाणं समजायचं नाहीये. तुम्हाला आता मी लॉ ऑफ अट्रॅक्शन सांगितलं. इफ यू गो ऑन सेइंग कंटिन्युअसली मी दरिद्री आहे, मी केविलवाण आहे, तर यू आर इन्व्हायटिंग, अट्रॅक्टिंग नथिंग. दारिद्र्यच तुम्ही अट्रॅक्ट करता. You have this thing. So I'm not talking about, we are not talking about ती धनसंपत्ती, वैभव. मी मनाने श्रीमंत आहे, मी विचाराने श्रीमंत आहे, मी कृतीने श्रीमंत आहे, मी वैभवशाली आहे. इंटलेक्च्युअली आय एम रिच, स्पिरिच्युअली आय एम रिच. दॅट रिचनेस आय एम टॉकिंग अबाउट. नाउ नेक्स्ट इज युथ. युथफुलनेस. मी तरुण आहे, तरुण नाही, मी आय एम युथ, मी यौवन आहे असं म्हटलेलं आहे. युथफुलनेस इज अनडॅम्पेंड ॲटिट्यूड टुवर्ड्स लाईफ. युथफुलनेस इज अ विचकश वृत्ती. बघा, जेव्हा तुम्ही तरुण असता तेव्हा तुमच्याकडे सगळ्या गोष्टी करण्याची ऊर्जा असते, उत्साह असतो, उमेद असते. किती डिफिकल्टीज येऊन देत, कॅलॅमिटीज येऊन देत, त्याला पार करून पुढे जाण्याची तुमच्यामध्ये ऊर्जा, सामर्थ्य असते. तुमचा माइंडसेट तसा असतो. आणि म्हणून व्हेन आय से मी आय एम युथ, युथफुलनेस इज अनडॅम्पेंड ॲटिट्यूड टुवर्ड्स लाईफ. अँड लास्टली आय एम हॅपी. मला हा हॅपी शब्द आवडत नाही त्याच्यामध्ये. मी थोडं त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन केलेलं आहे. कारण तुम्हाला मी ध्यानाबद्दल बोलत असताना असं सांगितलं, संस्कृत मध्ये ध्यान या शब्दाला पर्यायी इंग्रजी मधला शब्द मेडिटेशन आहे. बट मेडिटेशन connotes that you are meditating upon something, but ध्यान is much beyond that. So मेडिटेशन हा जवळ जाण्याचा शब्द ध्यानाच्या आहे. त्याचप्रमाणे मी आय एम हॅपी हा आनंदाच्या जवळ जाणारा शब्द असू शकेल, मी नाही म्हणत नाही, मग ब्लिसफुलनेस आहे. पण आय एम हॅपी म्हणण्यापेक्षा मी चिदानंद रूपम शिवोहम, शिव म्हणजे मी आनंद स्वरूप आहे. आय एम हॅपी. दॅट आनंद कॅनॉट बी एक्सप्लेन, कॅनॉट बी क्वांटिफाईड, कॅनॉट बी. हा आनंद तुम्हाला, त्या आनंदाची प्रचिती येत असते. आणि केव्हा येत असते? ज्या वेळेला तुमचं लव अनकंडिशनल असतं, जेव्हा तुम्ही दुसऱ्यासाठी काही गोष्ट निरपेक्ष भावाने करता, तेव्हा तुम्हाला जी आंतरिक आनंदाची एक जी स्लाइट ठिणगी असते ना, ती कधी कधी तुम्ही अनुभवली असेल. इथे मला त्या डिटेल्स मध्ये जायचं नाहीये. मी आनंद स्वरूप आहे, चिदानंद. मी सच्चिदानंद स्वरूप आहे. चिदानंद रूपम म्हणजे काय? सच्चित आनंद स्वरूप आहे. आय एम दॅट सत पूर्ण. मी अनंत आहे. सच्चित, आय एम द कॉन्शियसनेस.
आय एम द युनिव्हर्सल कॉन्शियसनेस, वैश्विक चेतना, इंडिव्हिज्युअल चेतना, व्यक्तिगत चेतना वगैरे बस मी रेफरन्स जस्ट दिला होता. जेव्हा मी म्हणतो की मी आनंद स्वरूप आहे, म्हणजे मी चिदानंद रूप आहे, सच्चित आनंद स्वरूप आहे, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून या रिसायटेशन जर तुम्ही नीट म्हटल्यात, अर्थ समजून म्हटल्यात, त्याच्यामध्ये काय भाव आहे, त्याच्यामध्ये नुसती ऍडजेक्टिव्ह नाहीये, शब्दांना अर्थ नसतो हो. आपण त्याच्यात अर्थ शोधायचा असतो, आपण त्या शब्दांमध्ये अर्थ भरायचा असतो आणि पर्यायाने आपल्या जीवनामध्ये अर्थ भरायचा असतो. हा फार मोठा माझ्या दृष्टीने कोर ब्रह्मविद्या रिसायटेशन इज इन दिस 9 पॉझिटिव्ह. these are actually attributes of God. पिंडी ते ब्रह्मांडी, पिंडामध्ये आहे तेच ब्रह्मांडामध्ये आहे, नाही ब्रह्मांडामध्ये जे आहे ना तेच माझ्यामध्ये आहे. आय एम पूर्णातून पूर्ण वजा केले तर पूर्णच उरतं आणि पूर्णातून पूर्णच निर्माण होतं. या असा त्याच्यातला अर्थ आहे. आय एम होल, आय एम परफेक्ट, आय एम स्ट्रॉंग, आय एम पॉवरफुल, आय एम हार्मोनियस, आय एम लव्हिंग, आय एम रिच, आय एम youth, I am happy, I look happy, I feel happy, I am happy. चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. हा रिसायटेशन तुम्ही म्हणा, हा एक्सरसाइज तुम्ही करा, मेमरी डेव्हलपमेंट एक्सरसाइज. त्याच्यानंतर हा एक्सरसाइज, मग ध्यानाला बसा. बघा तुमच्या जीवनामध्ये तुमचं लाईफ विल बी डिफरंट. यू हॅव टू डू इट. आणि म्हणून मी सुरुवातीला आजच्या हा योगायोग नाहीये. रिव्हायटलायझेशन ब्रेथ वी आर कमेन्सिंग, वी आर लर्निंग, वी आर स्टार्टेड ऑन द व्हेरी फर्स्ट डे ऑफ द इयर. You should be revitalized, you should be reinvigorated, you should be rejuvenated. You had to make your life, I assure you that स्पिरिच्युअल अनफोल्डमेंट कडे घेऊन जाणारा हा ब्रह्मविद्या कोर्स आहे. आज मी जास्त काही याच्या व्यतिरिक्त बोलत नाहीये आणि आजचं लेक्चर मी मुद्दाम शॉर्ट ठेवलेलं आहे, कारण आज नवीन वर्षामध्ये अनेक जणांचे प्रोग्राम्स असतील, काली झाले असतील, काही जण येऊ शकत नाही. पण मी एक या नवीन वर्षामध्ये एक रेझोल्युशन माझ्यासाठी केला आहे आणि तो तुमच्याही बेनिफिटसाठी आहे. आजपासून मला राधिका दुधाटनच्या मुलींनी सांगितलं होतं, भिडे तुम्ही जी लेक्चर्स देता ना ती तुम्ही युट्यूबवर का टाकत नाही. मी म्हटलं मी अजून तसा विचार केला नाही. तिने मला प्रेरणा दिली आणि म्हणून मी आज एक युट्यूब चॅनल सुरू केलेला आहे, ब्रह्मविद्या स्पिरिच्युअल अनफोल्डमेंट. आणि त्याच्यामध्ये मी पहिलं लेक्चर, इंट्रोडक्टरी लेक्चर टाकलेलं आहे. माझा संकल्प असा आहे की दर 15 दिवसांनी एक, ज्या ऑर्डरमध्ये आपले वर्ग झालेले आहेत ते त्याच्यामध्ये टाकायचे. पहिला मी इंट्रोडक्टरी लेक्चर आज टाकलेला आहे. मी तुम्हाला ग्रुपवरती लिंक पाठवेन, तुम्ही ती सबस्क्राईब करा, तुम्ही ऐका. तुम्हाला काही कमेंट्स द्यायचे असतील तर त्या द्या, तुमच्या परिचितांना पाठवा. माझा उद्देश तुम्हाला मी सबस्क्राईब करा, काहीतरी मॉनिटायझेशन वर ऍब्सोल्युटली काही नाही आणि त्याचं ते शक्य नाहीये. त्याच्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करायला लागतात. मी हे ब्रह्मविद्येमध्ये जे मी काही तुम्हाला सांगतो ते जर तुम्हाला पुन्हा ऐकायचं असेल, आता उदाहरणार्थ आजच्या ह्याच्यामध्ये आय मीन हार्मनी विथ द लॉज ऑफ द नेचर, हे जर तुम्हाला पुन्हा ऐकायचं असेल तर म्हणून मी YouTube मध्ये टाकण्याचा संकल्प केलेला आहे, सुरुवाती केलेली आहे. आणि म्हणून खूप विचार करून ब्रह्मविद्या स्पिरिच्युअल अनफोल्डमेंट, अजित भिडे पुढे माझं नाव टाकलंय, कारण नाव शोधायला लागतं, म्हणून ते चॅनल सुरू केलेलं आहे. मी झाल्यानंतर लिंक तुम्हाला पाठवेन. आपण पहिल्यांदी प्राणायाम करायचा आहे, त्याच्यानंतर स्मृतिवर्धक श्वसन करायचं आहे, त्याच्यानंतर त्याच्या रिसायटेशन्स म्हणायचे आहेत,
मग हा उभं राहून करायचा चैतन्यकारक श्वसन, रिव्हायटलायझेशन ब्रेथ करायचं आहे. त्या जाणीवा म्हणायच्या आहेत. मी तुम्हाला उभं राहून म्हणायला सांगितल्या, त्या उभं राहून म्हणा किंवा तुम्हाला जर कम्फर्टेबल वाटत असेल, की मी बसून जास्त कम्फर्टेबल म्हणू शकतो, तर तुम्ही म्हणायचे आहे. जरा मोठ्याने म्हणायच्या आहेत. घरच्या लोकांना त्रास देण्यासाठी म्हणायच्या नाहीयेत. जरा मोठ्याने म्हणायच्या आहेत. त्या आकाश तत्वामध्ये जाणार, तुम्ही त्या ऐकणार, तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग होणार आणि मग तुम्हाला त्याची प्रचिती येईल, त्याचा अनुभव येईल. हा प्रोसेस अत्यंत स्लो आहे, परंतु विमान जसं टेक ऑफ घेतं ना, जर तुम्ही खरोखर टेक ऑफ घेण्याच्या स्थितीला असाल, तर हा एक्सरसाइज तुम्हाला निश्चितच स्पिरिच्युअल अनफोल्डमेंटकडे घेऊन जाणार आहे. एवढं सांगून मी आजचं हे लेक्चर पूर्ण करतो आणि तुमच्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमात्म्याला, परमेश्वरालाही वंदन करतो. आपण 2 मिनिटं ध्यानाला, मेडिटेशनला बसूया. ध्यानाला कसं बसायचं मी सांगितलेलं आहे. पाठीचा कणा ताठ, चेहरा प्रसन्न, थोडीशी हसरी मुद्रा ठेवा. म्हणजे चेहऱ्यावरचे स्नायू शिथिल होतात, रिलॅक्स होतात आणि आपण 2 मिनिटं ध्यानाला बसूया.